नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 27 जुलै 2026. सर्वप्रथम अगोदर सांगतो की आज 27 जुलै, 28 जुलै आणि 29 जुलैच्या दरम्यान परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, सोलापूर जिल्हा, इकडं नांदेड, अमरावती, अकोला ह्या परिसरामध्ये इकडं जालना चांगला जोराचा म्हणजे अर्ध्या तासाचा पाऊस पडणार, पण जोराचा पडणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात. म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आता ह्या 3 दिवस 27, 28, 29 जोराचा पाऊस पडणार आहे, अर्ध्या तासाचा 1 तासाचा म्हणून हे लक्षायचा. पण राज्यात काय झालं, 29 तारखेच्या नंतर 29 जुलै, 30 जुलै आणि 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या दरम्यान एक कमी दाबाचा पट्टा. मग काय होणार आहे, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, अकोट, बुलढाणा, मेकर, त्याच्यानंतर अचलपूर, परतवाडा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, जळगाव जामोद, इकडं जालना जिल्हा, त्याच्यानंतर इकडं जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिककडे जाणार आहे, त्र्यंबकेश्वरकडं. तर ह्या पट्ट्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज ह्या 15-16 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये इकडं पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस सरी चालूच राहते. सोलापूर जिल्ह्यात देखील म्हणजे आज 27 तारखेपासून 27-28 पासून 1 ऑगस्ट 2 ऑगस्टपर्यंत सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्ह्यात चांगला पिकाला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, मराठवाड्याची जे ताण भागवणारं जायकवाडी धरण आहे, आजच्यानं 55% भरलं तर आणखीन त्याला 50,000 क्युसेसनं पाणी येत आहे. त्याच्यामुळे उद्या सकाळपर्यंत ते 62% जाईल. पण काय हे कमी दाबाचा पट्टा काय व्हायला आहे, हे मध्य प्रदेश आणि मराठवाड्याच्या बॉर्डरनं जात असल्यामुळं नाशिकहून तसंच गुजरातकडे धुमाकूळ घालणार आहे, नाशिककडे उत्तर महाराष्ट्रात जाणार आहे. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे की परत 20,000 क्युसेसनं पाणी जवळपास 5-6 दिवस चालू होईल. म्हणजे 5 ऑगस्टपर्यंत ह्या 10पर्यंत ह्या जायकवाडी धरण जवळपास 78 ते 70% होईल म्हणून हे लक्षायचं. पण राज्यात मात्र आज 27 पासून ते 2 ऑगस्टपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.